ही अतिवृष्टी या सगळ्या शहरांमध्ये झाली आणि अतिवृष्टीमुळं या शहरांचा नेमका विकास कसा झाला आहे हे आपल्यापुढं या ठिकाणी त्याचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की कुठंतरी या शहरांना पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची गरज आहे. सगळ्या विकासाच्या योजना आपण राबवतोय, एवढा पैसा आपण खर्च करतोय, तर त्याला न्याय सरकारकडनं किंबहुना सरकारी ज्या काही व्यवस्था आहेत यांना न्याय करता आला का, हा खरा अध्यक्ष महोदय आपल्यापुढं प्रश्न आहे. मुंबईचा देखील कायापालट शासन करतंय. पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर या सगळ्या शहरांचा कायापालट होतोय अशी भूमिका राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली आहे. अध्यक्ष महोदय, शेकडो, हजारो, लाखो कोटी रुपये या सगळ्या पायाभूत सुविधामध्ये खर्च होत आहेत. एवढंच नव्हे तर आता शहरांमध्ये आपण अनेक बिबट्यांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, कबुतरांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, आता हे सुद्धा प्रश्न या शहरांना भेडसावत चाललेले आहेत आणि म्हणून हे सगळे जर प्रश्न भेडसावत असतील तर ही शहरं सुद्धा सुरक्षित आहेत का, हा खरा मुद्दा या सरकारच्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल.